युजरकडनं आपल्याला एक नंबर घ्यायचा आहे. एन हा माझा व्हेरिएबल इंटीजर, वरती मी तो डिक्लेअर करते. स्विचमध्ये मी एक्सप्रेशन लिहिते, नंबर मॉड 2. केस 1 असेल म्हणजेच काय आहे, तो रिमाइंडर 1 असेल तर तो काय आहे, इट इज ऑड. आणि इथे मी ब्रेक काढून ब्रेक लिहिते. ब्रेक हा ऑप्शनल आहे, पण ब्रेक नाही लिहिला तर काय होतं हे पण मी तुम्हाला लगेच सांगते. केस 0 प्रिंट एफ इट इज इवन. आता ही शेवटची केस आहे. या शेवटच्या केसनंतर इथे मी ब्रेक लिहिलं तरी चालणार आहे, नाही लिहिलं तरी चालणार आहे. आता मला सांगा, ह्या प्रोग्रामसाठी मला डिफॉल्ट लिहायची काहीच गरज नाही आहे, कारण की आयदर माझा रिमाइंडर 1 असेल किंवा 0 असेल. ह्याच्यापेक्षा कुठलाच वेगळा रिमाइंडर जो आहे तो प्रोड्यूस होणार नाही आहे. त्यामुळे इथे मी डिफॉल्ट केस जी आहे ती लिहित नाही आहे. सेव्ह करते प्रोग्राम. कंपाईल. प्रोग्राम कंपाईल होतो आहे. 0 एरर 0 वॉर्निंग्स आलेले आहेत. आता आपण प्रोग्राम रन करून बघतो आहे. एंटर नंबर 123 हा जो आपला नंबर आहे तो ऑड आहे. सो इट इज ऑड. आपल्याला करेक्ट आउटपुट प्रोड्यूस झालेला आहे. आता मी पुन्हा एकदा प्रोग्राम रन करते. 120 तर 120 हा माझा इवन आहे. आउटपुट माझं इथे करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. म्हणजे सेम प्रोग्राम तुम्हाला मल्टिपल वेजनी करता येणार आहे. फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आणि तुम्हाला ती कन्सेप्ट कशी यूज करायची हे एकदा कळलं तर तुम्हाला एक प्रोग्राम मल्टिपल वेजनी करता येतो. म्हणजे असं नसतं की इवन नॉटचा प्रोग्राम इफ एल्सनीच केलं पाहिजे. कुठल्याही वेजनी तुम्हाला जे माहिती आहेत वेज त्या सगळ्या वेजनी करता येतो.